कालच्या ब्लॉगमध्ये मी जे पोटमाळ्यावरून बॉक्स काढलेलं होतं ना, तर ते ह्याच पसाऱ्यासाठी बरं का. आता अनुश्रीचा हा पसारा आहे. आता मी काही ते बॉक्स देणार नव्हते वॉशिंग मशीनचं कार्डबोर्डचं, पण अनुश्रीला 2-3 ठिकाणी विचारली ती, पण तिला काही मिळालं नाही म्हणून मला द्यावं लागलं. मलाही असं काही ते बॉक्स लागणार नव्हतं, पण इथून शिफ्टिंग वगैरे करताना मला ते पॅकेजिंग वगैरे करायला लागणार होतं, म्हणूनच मी ठेवली होती. आता इथे मी हे चेक करत होते की नवीन किचनचा सेटअप तुमच्यासाठीच बनवलेला होता, तो कसा दिसतोय. आणि हेच मी इथे बसून ना आदितीला दाखवत होते आणि आदिती म्हणत होती आधीपेक्षा पण मम्मी ना खूप छान आणि एकदम क्लिअर वगैरे दिसतंय बॅकग्राऊंड सगळं. तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि आज मी बनवणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये ना मुळ्याच्या पानांची भाजी. तर इथे मी तेलामध्ये हिरवी मिरची, कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि बारीक चिरलेला एक मुळा आणि बाकीची मुळ्याची पानं टाकणार आहे. तर छान असं परतून दिलं आणि त्यानंतरनं थोडंसं पाणी शिंपडून चवीपुरतं मीठ टाकून झाकून एक 5 मिनिटं शिजवून घेतले आणि त्यानंतरनं वरून दाण्याचं कूट वगैरे टाकायचे. तर तुम्ही टाकलं नाही टाकलं तरी चालतं दाण्याचं कूट, पण मी तर म्हणते की टाका. दाण्याचं कूट टाकल्यानंतर आणखीन जास्त याला चव येते ह्या भाजीला. आता ह्या दोघींच्या फायनल एक्झाम तर जवळ येत आहेत म्हणून यांना प्रोजेक्टवर प्रोजेक्ट देत आहे. तर आदितीचं आता हे प्रोजेक्ट होतं की डॉक्टर APJ अब्दुल कलामबद्दल थोडीफार काही इन्फॉर्मेशन वगैरे द्यायची होती, म्हणून आदिती मला दाखवत होती की प्रिंट वगैरे कशी आली मम्मा. तर तेच मी तिला सांगितलं काय बनवणार आहे वगैरे. त्यानंतर मी माझ्या भाजीला लागलेली होती, कारण ही भाजी खूप छान होणार होती आणि मी घरात पहिल्यांदा बनवली बरं का. याच्या आधी मी कधीच बनवली नाही. खाल्ली होती मी, माझी आई वगैरे बनवायची पानांची भाजी, पण मी पहिल्यांदा बनवली होती. आज काय माहीत माझ्या कसं काय मनात आलं 1-2-3 दिवसापूर्वी आणि मी मुळा वगैरे घेऊन आले होते. आवर्जून त्याची पानं मी टाकली नाही आहेत, तर तशीच ठेवली होती. म्हटली चला आपण एक दिवस त्याची भाजी बनवूया आणि तुमच्यासोबत ती शेअर करूया. तर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता हे रिपोर्ट माझे आज सकाळी आले होते म्हणून मी तसंच पटकन दवाखान्यात जाऊन आली आणि चेकअप वगैरे करून आले. डॉक्टर काय म्हणाले, तर काय असं सिरियस वगैरे नाही आहे, तर थोडीफार काय विटॅमिन्स वगैरे तुमच्या बॉडीमध्ये कमी आहे, तर त्याच्यासाठीच आता हे मला दीड महिना सप्लिमेंट्स खावे लागतात. जास्त करून माझ्या शरीरामध्ये व्हिटॅमिन Dचं प्रमाण खूपच कमी आहे हेच सांगितलेलं होतं डॉक्टरांनी. तर चला भेटूयात मग. बाय.